नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवा। भजन म्हणजेच श्री गुरु मोतीराम महाराज मोठ्या महाराजांचं भजन। तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊ महाराज ज्ञानेश्वर माऊ महाराज ज्ञानेश्वर साठी केला होता ठास यासाठी केला होता ठास साठी केला होता ठास यासाठी केला होता ठास
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया हवा तृष्णेची कौतुक वाटे झालिया वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया हवा तृष्णेची विठ्ठला विठ्ठला. ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या काळापासून जो आपल्या वडगावमध्ये चालू असलेला सप्ताह आहे, त्या सप्ताह कमिटीमध्ये ज्यांचं योगदान असायचं आपल्या गावचे माली पाटील,
वैकुंठवासी बालासाहेबजी विठ्ठलरावजी भोसले यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने श्री मुरलीधर बालासाहेबजी भोसले पाटील अर्थातच भोसले परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरिता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला या कार्यक्रमासाठी माझ्याशी आपल्या गावचे पोलीस पाटील यांनी संपर्क साधला। आम्ही आळंदीमध्ये यात्रेमध्ये असल्यामुळे काही अंतविधीला पण इकडे येता आलं नाही। आपल्या गावामध्ये जे धार्मिक कार्य आहे, सामाजिक कार्य आहे, मंदिर निर्माण, अशा कार्यामध्ये माली पाटलाचं फार मोठं योगदान असायचं। वडीलधारी असल्यामुळे सगळं गाव त्यांचं ऐकून चालायचं। कोणालाही चांगला सल्ला द्यावा, कोणाच्याही चांगल्या कामामध्ये आपण उभा राहावं। आमच्या परिवारातले कीर्तनकार आमचे गंगाधर महाराज पोखर्णीकर यांच्या दिंडीसाठी फार परिश्रम घेतले त्यांनी। असे अनेक कामं आहेत। माणूस जातो पण त्याची कामं शिल्लक राहतात। त्याच्यामध्ये मध्यंतरी त्यांच्या कुटुंबावर फार मोठं एक संकट आलं। त्याचे धाकटे चिरंजीव नियमानं पायी वारी करणारे पोखरणीचे शनिवार होता। मध्यंतरी त्या एक संकटामध्ये ते खचून गेले, तेव्हा पण मी त्यांना भेटायला आलो होतो। काही गोष्टी अशा असतात त्या उणीवा भरूनच निघत नाहीत, ती उणीव तशीच राहते। ते एक संकट, अशा अनेक गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात। पण ते चढ उतार येऊनही संयमानं राहणं, जे गेलेत त्याच्यापेक्षा जे राहिलेत यांचा विचार कसा करावा, अशा विचारानं माली पाटील जगले। त्यांच्या परिवारानं त्यांची खूप सेवाही केली, आम्ही तीही ऐकून आहोत। अशा पद्धतीनं त्यांचं जीवन आपण ऐकलेलं आहे। परंतु शेवटी हे मृत्यू लोकच आहे। या गावाचं नावच मृत्यू लोक आहे। इथं बाकी काही अटळ गोष्टी नाही आहेत, पण मृत्यू अटळ आहे। विठाला विठाला आपल्या गावातले पुन्हा एक फार मोठे कीर्तनकार वैकुंठवासी अंबादास महाराज शास्त्री, आळंदीमध्ये त्यांचं वास्तव्य। मध्यंतरी त्यांनाही देवाज्ञा झाली। भारसवाड्याचे सोपन काका, त्यांनाही देवाज्ञा झाली। हे आपल्याकडची ही जी जुनी लोक होते, त्यांनी संप्रदायाकरता, परंपरेकरता, परमार्थाकरता योगदान दिलं। परंतु शेवटी मृत्यू आहे। दोन सोहळे माणसाच्या जीवनामध्ये ठराविक आहेत। देहाच्या गावा आलिया
जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश आहे. भगवान श्री ज्ञानोबारायाने अर्जुनाला इथं धनंजय नावाचा नामनिर्देश केलेला आहे. अर्जुना, माणूस म्हटलं या शरीररूपी गावाला आला की त्याचे दोन सोहळे ठरलेले, एक जन्म सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. विठाला मग आता त्याच्यामध्ये नवीन नवीन काही जे 16 संस्कार आहेत, त्या 16 संस्कारामध्ये काही सोहळे सांगितले. नामकरण सोहळा, विवाह सोहळा, अभिष्ट चिंतनाचा सोहळा, ही 3 सोहळे. नामकरण म्हणजे बारसं, म्हणजे त्याला पाळण्यामध्ये लेकराला टाकून त्याचं काय ठेवावं, नाव ठेवावं, मग त्याच्यासाठी एक फंक्शन करावं, एक उत्सव करावा. हा ऐच्छिक सोहळा आहे. कोणी करू शकतंय, कोणी करीत नाही परिस्थितीनं. उघड्या घालून नाव ठेवतात. 5 जणी सवासनी बोलून ठेवलं का माय, हो नाव ठेवलं, झालं नाव. हे काही फार मोठा, पण काही लोक मोठा सोहळा करतात, नामकरण सोहळा. त्याच्यानंतर दुसरा विवाह सोहळा. विवाह सोहळा ऐच्छिक आहे, तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला करायचा की न करायचा. विवाह सोहळा हा सुद्धा लहानही करता येतो, मोठाही करता येतो. हा ऐच्छिक इच्छेचा प्रश्न आहे. पण काही लोकांना म्हणजे त्या बंधनात नको पडायला, मग ते ब्रह्मचर्य राहतात. इच्छेचा प्रश्न आहे. विवाह सोहळा इच्छेवर आहे. आणि तिसरा जो सोहळा आहे, हा जो आहे मृत्यूचा सोहळा, हा मात्र इच्छेच्या विरुद्ध सुद्धा होऊ शकतो. विठाला मृत्यू अटळ आहे, इथं कोणालाच चुकला नाही. जे गेलेत ना लोक, ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी त्यांचा मृत्यू सुद्धा सोबत लिहून आलेला आहे, लिहून. विठाला पहिल्या तुमच्या त्या पहिल्या फळीतली सगळी मंडळी गेली ना. आता गुरुजी होते, ते चाल म्हणत होते, कीर्तनही करत होते. गुरुजीचं नाव काय? हा, जगन्नाथ महाराज गुरुजी, शिवजी काका, अजून 2-3 नाव माझ्या ध्यानात यायलीत, पण येणं त्या पहिल्या फळीतले तुमच्या चांगलं काम करणार. त्याने सप्ताह चालवला. आता पुढची मधली फळी चांगली चालवली. आता पुढची तरुण पिढी उभा राहील. पुढं पुढं चालवाच लागणार आहे. चालवल्याशिवाय गत्यंतर नाही. उभं राहावं लागणार आहे तुम्हाला या पुढच्या कार्यक्रमाकरता. परंतु हा जो मृत्यूचा सोहळा आहे, गेले ते माणसं जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्यांचा मृत्यू निश्चित झालेला आहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. मृत्यू हा निश्चित असल्या कारणाने आपल्याला वाटतंय घरच्या माणसानं अजून जगावं, अजून जगावं, अजून जगावं. मृत्यू ठरलेला आहे. ज्या दिवशी ज्यांचा मृत्यू आहे, ज्या स्थळी आहे त्या स्थळाकडे ते मृत्यू घेऊन जातो त्यांना. जुन्या काळामधला एक दृष्टांत आहे. भगवान श्रीकृष्णाचं वाहन गरुड, त्या गरुडाचं वर्णन आमच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. गरुड जे आहे ते गरुड हे भगवान शिवाचा अवतार आहे. पिवळा पितांबर कैसा
गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोने माझा कैवारी आला. गरुड समजला? गरुड पक्षी आहे. या गरुडाचं वर्णन असं आहे ग्रंथामध्ये, त्या गरुडाला साध पाखरुमणी जाऊ नये म्हणली. गरुड आहे कोण? विठाला भगवान महादेवाचा अवतार आहे गरुड. भगवंताला पाठीवर वाहण्याकरता भगवान गरुडाच्या रूपात गेले महादेव. नंदी भगवान विष्णूचा अवतार, गरुड भगवान महादेवाचा अवतार. हे असं एकमेकासाठी ते वाहन झाले ते एकमेकाची. भगवान विष्णूचं वाहन गरुड महादेवाचे अवतार आणि भगवान महादेवाचं वाहन नंदी कोणाचे अवतार? विष्णूचे अवतार. लक्ष्मी आई साहेब महादेवाचा अवतार, पार्वती विष्णूचा अवतार. एकमेकाचं वाहन, एकमेकाची पत्नी झाली ते देव. काय प्रेम असेल, काय ऋणानुबंध असतील त्यांची. आणि म्हणून त्या गरुडानं सारखी सेवा करावी. आताही संप्रदाय देवाच्या पाया पडायच्या अगोदर कोणाच्या पाया पडतो संप्रदाय? गरुडाचे पाय, गरुडाचे पाय. पायी कसं पाया पडायचं? कसं? ठेवी वेळोवेळा डोई, म्हणजे देवाजवळ जायच्या अगोदर दोनदा कोणाच्या पाया पडायला सांगितलंय. म्हणून अगोदर गरुड खांब आहे. कुठं? पंढरपुरात अगोदर. पुन्हा अगोदर गरुडाचं मंदिर आहे इकडं मारुतीरायाचं. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. मला ते प्रमाण पाहिजे होतं, काढीच नसतो शिवा. गरुड नव्हे पाखरू नंदिकेश्वरू हाड नव्हे कल्पतरू कामधेनु गायन म्हणावी, कामधेनु गायन म्हणावी, हे कामधेनु गायन काय शब्द आहेत बघा ना महाराजाचे. गरुडनो हे पाखरू बैल नव्हे नंदिकेश्वरो झाड नव्हे कल्पतरू कामधेनु गायन म्हणावी. सामान्य हे जे शब्द आहेत ना तशी यांच्याकरता वापरू नये. गरुड म्हणजे काय? पाखरू आहे काय? नाही, देवाच्या तनू आहेत त्या, देवाचे स्वरूप आहे ते. तो गरुड एवढं जीवन भगवान विष्णूच्या सेवेमध्ये समर्पित केलं. हजरच जोडून या कर अनुभा. इतका सेवेधारी त्या गरुडाचा असा, इतका सेवेधारी त्या गरुडाच्या सेवेचं वर्णन शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आलेलं आहे. इतका देवाचा जवळ असल्यावर, इतका त्याचा सेवेचा वसा असल्यावर काळानं त्याच्या आईला सबसिडी द्यावं का नाही? काळानं त्याच्या आईला सोडून द्यावं की नाही? पण शेवटी यम आहे.
गरुडाची ती आई आजारी पडली. सगळे देव देवता यक्ष किन्नर गंधर्व सगळी लोक दर्शनाला त्या भेटायला यायचे. म्हातारीला भेटू 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 जायचे. चहा पाणी व्हायचं. इतके लोक पाहुणे इतके भेटून जायचे. एके दिवशी हा यम आला. दारात उभा राहिला त्या म्हातारीच्या. रेड्यावर बसलेला, हातात चाबूक कासरा दोरी. आला तो यम शिंगा असे त्याला वर. म्हातारीकडे बघितलं. म्हातारीने हाक मारली, कोण आहे वागा, कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणून तो ती महाग 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 यम सरकला आणि निघत राहिला. जाता जाता तो यम हसला. सायंकाळी पुन्हा गरुड सेवा करून भगवान विष्णूची घरी आला. आईला विचारणा करू लागला, आई आज तुम्हाला कोण भेटायला आलतं? म्हणजे बेटा आज काही जास्त माणसं आले नाहीत, पण एक जणच आलता, पण तो पण घरात नाही आला, बाहेरच्या बाहेरच निघून गेला. मी कोण आहे म्हणून तो माझ्याकडे बघितलं ना असं हसलं निघून गेला. आई तुम्ही त्याला पाहिलं का? हो म्हणले. कसं काय तुम्हाला वर्णन तर काय मला तर असं वाटलं लागलं. म्हणली बाई त्याचं वाहन तर रेडा होतं काय, अशी शिंग होते त्याला, हातात त्याच्या दोरी चाबूक. गरुडाच्या पोटात पाय शिरले. अरे बाबा हे कोण आहे? यमराज. यमानं आपल्या घराचा पत्ता लिहून नेला. म्हणला आता हे काय आपल्या आईला घेऊन गेल्याशिवाय राहत ना. म्हणले मा का चला आपल्याला घर बदलायचं. बरं म्हणले तुझ्या मना. घेतलं पाटकुळ. हिमालयाच्या गुहेमध्ये दरीत नेऊन ठेवलं. अंधारातच कडक अंधार. लगेच तिथून सकाळी बाहेर निघणार. यमराज हजर झाला. इकडं म्हणजे जावंच लागते, ड्युटी आहे म्हणले पाहिजे. माझी नेमणूक केलेली आहे म्हणले देवानं. कशा करता? ओवी आहे. मियाची नियमिला साता काळू ग्राशी तसे भूता. काय रे बाबा? या म्हणिये गते पंडुसुता. हा या म्हणिये गते पंडुसुता मीच. हे भगवान विष्णूने नियमणूक केलेली आहे म्हणले. माझी ऑर्डर आहे. काय करायची ऑर्डर आहे? माणसं मारे. माझं काम आहे म्हणलं गरुड साहेब. मला माणसं न्यायची माझी ड्युटी आहे. मला ती माझी ड्युटी तर करावं लागल. काल आलतास का म्हणले आमच्या घरी? हो म्हणले कालच आलतो. मग का आमच्या आईला बोललं नाही काय नाही? वर्मस्पर्शी हसलास आणि निघून गेलास. हसायसारखंच होतं म्हणला महाराज. तुमच्या आईचं मरण हिमालयाच्या गुहेत दरीत. तुमच्या आईला अंथरुणावर उठून बसता येत नव्हतं. मला असं वाटायचं का आता ही रातोरात तेवढ्या दूर जाईल कशी? तुमचा उपकार झाला म्हणला ही म्हातारी इथं आणून सोडली सारखा बाजूला. विठाला गरुडाच्या समोर गरुडाच्या आईचे प्राणहरण केले. चुकलंय कुठं? निश्चित आहे मृत्यू. जे स्थळ आहे त्या स्थळावर मृत्यू ओढत नेतो माणसाला. तुम्ही किती प्रकार पेपरला वाचताय, सोशल मीडियावर आहे. अशी घटना झाली, याच्यामध्ये हे माणसं मरण पावले. आता मध्यंतरी तर काल परवा एक घटना झाली. कार धडकली, कार पुलाला. त्या कार मधल्या माणसांच्या समोर कोळसा झाला. दारच उघडलं नाही त्या दारात कारच. 2-4 दिवसाखाली माझ्या मोबाईलवर आलं होतं. दारच उघडं ना. लय पहारीनं ह्यानं वाकून बघितलं नाही तोवर तर कोळसा झाला मध्ये. माणसं बघायले ते माणसं मधून हाक मारायलेत आम्हाला वाचवा म्हणून. काहीच नाही. करता काय सांगा ना तुम्ही? निश्चित आहे ते, निश्चित. आणि म्हणून या मृत्यूचा विचार करता आपल्याला त्याला सामोरं जावंच लागणार आहे. त्याला आपल्याला पाठ दाखवून चालणार नाही.
मृत्यू निश्चित आहे. इथं कोणालाच चुकला नाही. 9 बी मर गय 10 बी मर गय सहस्त्र 9 बी मर गय 10 बी मर गय सहस्त्र 88 31 कोटी देवता मर गय पडे काल की फाशी 31 कोटी देवता मर गय मर गय 10 बी मर गय मर गय सहस्त्र 88 9 बी मर गय 10 बी मर गय सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. ज्ञानोबारायण फार गोड वर्णन केले या लोकांचं. तैसे थोरी वेचे मान पाहे जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीची मापा शिग झाला जे काळ कुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर जाती 14. पहिल्या ओळीमध्ये ब्रह्मदेवाचं वर्णन आहे, दुसऱ्या ओळीमध्ये इंद्राचं वर्णन आहे. सृष्टी बीजाचा साठोपा शब्द का वापरला माहितीये का? सृष्टी निर्माण करायचं काम आहे. कुलाल हलाचा गाडगे शब्द कसा वापरलाय? कुलाल म्हणजे कोण? कुलाल म्हणजे कोण? कुंभार. बाप चहाडाचा म्हणजे चहाडा म्हणजे कोण? हिचा शब्द देवर्षी नारदाकडे शिरलाय. कोणाकडे शिरलाय? अखंड घडवी तो मडके रे. ब्रह्मदेवाचं कामच एवढं आहे. काय घडवायचे? माणसं निर्माण करायचे, जीवसृष्टी निर्माण करायचे. ब्रह्मदेवाला काम दिले ती. परंतु काय करावं? एवढं निर्माण कार्य ज्यांच्या हातात आहे त्यांना सुद्धा मरण नाही चुकत. विठाला करीता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारनुरंगवे सामर्थ्य. तुकाराम महाराजांनी ब्रह्मदेवाला इथं पुन्हा खेचले मध्ये. इथं कोणी जरी असेल तुका म्हणे जाती
क्षय अधोगती. पुन्हा ज्ञानोबारांनी एक सही केली, अजून एक. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. म्हणा जवळ कर, असं आहे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इथं ब्रह्मदेव असोत, इंद्रदेव असोत, पामर अवतार. येर ते पामर जीव किती. इथं जाऊच लागतंय. कोणाला राहता आले. सणात गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. निश्चित आहे मरणाची तव गाठोडी पदरी. जिने तोची बाई माप भरे. जुने लोक पाहुण्याच्या गावाला निघाले की घरूनच शिदोरी घेत होते. हॉटेल वगैरे नव्हते आणि खात बी नव्हते, नियमानं वागणारे. आणि पाहुण्याच्या घरी बी जेवत नव्हते, त्यातले त्यात लेकीच्या घरी जेवत नव्हते. पाहुण्याच्या घरी जेवले तरी बी जेवले ठीक आहे, पण लेकीच्या घरी जेवत नव्हते पहिले माणसं. गावखरला जावं, आपली नेलेली काय करायची, एखादी विहीर बघून शिदोरी सोडायची, तिथं आपली शिदोरी न्याहारी करून म्हणा, जेवण करून म्हणा, त्या घरी जायचं. आल्या पावलानं महागारी फिरायची. ती शिदोरी संपली की पुन्हा जेवायला काही शिल्लक राहत नाही. तशी ह्या मृत्यू लोकामध्ये आपण मृत्यूची शिदोरी संगच आणलेली. ती एकदा भेटली की ती भेटणारच, एकदा खावाच लागणार आहे. ती खाल्ली की झालं, मग जगता कुठं. विठाला हे मृत्यूचं खाते ना आपलं पहिलं इतकं कठीण होतं. 3 लोकांचा उपकार झाला आपल्यावर. पहिलं मृत्यू माणसाला 40व्या वर्षी येईल असं लिखित होतं. कितव्या वर्षी? 40व्या वर्षी. 4 लोकांना देवानं सारखं आयुष्य वाटलं. 4 मानव, बैल, कुत्र आणि घुबड. 4 लोकांचा एकदाच ऑर्डर निघाल्या. किती पाहिजे काय नाही म्हणलं, तुमच्या हिशोबानं द्या. माणसाला 40 वर्ष आयुष्य दिलं, बैलाला 40 वर्ष आयुष्य दिलं, कुत्र्याला 40 वर्ष आयुष्य दिलं, आणि चौथं घुबडाला किती वर्ष आयुष्य दिलं?
40 बैल खुश झालं, कुत्रं खुश झालं, घुबडे खुश झालं. मला 40 वर्षे खस झाले म्हणला. 40 कमी असतात का? माणूस खाली मान घालून बसले. माणसानं बारीक तोंड केलं. देव म्हणले काय झालं रे तुला? काय झालं म्हणले म्हणजे देवा 40 वर्षात काय होणार आहे म्हणले माणसाचे. नातू पण तुझे लग्न कार्य बघायचे, यायचे, थाटमाट करून घ्यायचा. 40 वर्ष काय होत असते म्हणले माणसाचं. आता मला 40 होऊन गेल्यात, आता मला 42 आहे. बघा ना 40 वर्षी काय लेकराचे लग्नच होत नाही तर नातून पंतून काय होणार आहे. हे आता रामभाऊ म्हणाले आता 40 वर्ष पस्तोर लग्नच होईनात म्हणजे. खरं आहे तेच. आता काय व्हायले लग्नच होईना. मग काय होणार आहे पुढे? नातून पंतून लग्न कार्यन काय होणार का आहे माणसाचं. आणि तुम्ही म्हणा तसं ते अवघड आहे. आता लग्नाचं काम अवघड आहे. देवानं करावं. विठाला मी म्हणतो मी करतो म्हणल्यानं होईना भाऊ. आता अवघड आहे ते. देवानं द्यावं, माणसानं घ्यावं. माणूस लहान तोंड करून बघितल्यावर देव म्हणले काय तुला तोड बारीक कर. 40 वर्षात काय होणार आहे म्हणला माणसाचं. बैल बाजूला होत. बैल म्हणला खरं आहे तेच. मी ती संघच मेल्यावर अवघडच आहे म्हणला. आणि पुन्हा मी 40 वर्ष जगून काय उपयोग आहे म्हणला. आवताशिवाय नांगराशिवाय काय आहे मला. कष्टच आहेत की नुसते. कडब्यासाठी, ज्वारीच्या गवतासाठी, पाण्यासाठी, इतक्यासाठीच म्हणला हमाले आहेत की. त्यापेक्षा हे माणूस इमान ईदबारीला जागल म्हणला. याला माझ्यातलं 20 वर्ष द्यावं का गड्या म्हणला. कोण? बैल. आणि ते बैल म्हणला देवा बारीक तोंड करायला म्हणला असं करा मला 40 काय करायचे माझं 20 देऊन टाका याला. किती उपकार त्याचा. कोणाचा? मग म्हणले तुझी तयारी आहे का? ना मला 40 वर्ष जगून का आहे म्हणला. कष्टाशिवाय का सुख का आहे मला. तुझी इच्छा असल्यावर मला काय करायचं. त्याला 40 दिल्यावर माणसाला झालं 60 वर्षे. 60 म्हणल्यावर खुश झालं जरा. मला लेकराचे तर लग्न होते गड्या म्हटलं. नाता पंताचं होऊ द्या काय व्हायचं. तरी पुन्हा बारीक तोंड केले. देव म्हणले भाड्या आता काय रे. कुत्र्याकडे बघायला म्हणला. हो कुत्र्याला मग दया आली तर आली. कुत्रा म्हणला मालक मला बी 40 वर्ष हाड शिवाय का आहे दुसरं. 40 वर्ष मला काय सहन करावं लागणार. हाडच सहन करावं लागणार. कोण्या घराला गेलं तर ते काय म्हणणार. हाड काय म्हणणार. हाड म्हणणार आणि धोंडा घालणार. माझा का सत्कार आहे की मला काय. त्यापेक्षा माझ 20 वर्ष देऊन टाका माणसाला. मग किती झाली त्याला 80 वर्ष म्हणल्या. ते म्हणलं आता तर राजात झालो. बैल महाग सरकलं, कुत्र महाग सरकलं, तरी बारीक तोंड केलं यानं खाली. देव म्हणले आता काय राहिलं रे म्हणला. घुबडाकडे बघायलो. घुबड म्हणला हो म्हणला देवा मलाही 60 वर्ष जगून काय उपयोग नाही वाटायला म्हणले. कारण कसं आहे म्हणला 60 वर्ष जगलो काय नाही 160 वर्ष जगलो काय. मला दिवसच बघायचा नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ काय ओवी काय. मला अर्धीची आली बाबा. तुम्ही अर्धी सांगा. दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. हे पुढचे 1.5 चरण झाले. 2 राहिले. तर कोणाला आठवत तिथं आठवा. मी पुन्हा तिला घेतो एकदा मध्ये बरोबर ती बांधायच्या आधी. हेल रचलाय फक्त आता. सोल आवळी तवळी आलो तरी बी मी आवळून बरोबर एक पेंडी घालतो त्याच्यात. आवळीणार पाहिजे. एका पेंडीला काय अवघड आहे तिला दाबायला. तुम्ही द्या फक्त मला. विठाला ते घुबड म्हणला मला कोण चांगलं म्हणतंय. घुबड काय म्हणलं मला कोण चांगलं म्हणतंय. कोण मला लग्नाला बोलवायले.
कोण बोलवायले मला, कोण किंमत द्यायले? घुबडाला किंमतच नाही. वास्तविक घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. कोणाचं वाहन आहे? दिवसा त्याला दिसत नाही ना, म्हणून समाजाला ते नजरेलाच पडत नाही, तर त्याची काय किंमत समाज करील? कुठं बसते ती? कुठं बसते ती? एखाद्या झाडाला, एखाद्या भिंतीला, एखाद्या अजून कोणी एखाद्या ठिकाणाला काय करून बसते? असं छिद्र करून बसते. आणि दिवस मावळला मग त्याला काय होते? दिसतंय मग. आणि मग ते बाहेर येते. तेव्हा जग झोपलेलं, काय बाहेर येऊन उपयोग आहे? कोण किंमत द्यायलाय त्याला? कोण म्हणाले त्याला बरं बुरं? आहे का गौसली का ओवी? सांग. द्राक्षरसा आम्ररसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डोळा का डोळे फुटते दिवसा डुडुळाचे. हे का हा ज्ञानोबारायाचे 4,500 दृष्टांत आहेत 9,000 ओव्यामध्ये. 9,000 ओव्यामध्ये किती दृष्टांत आहेत? 4,500. किती सांगा, सरतच नाहीत. उगा 12 भानगडी सांगून करायचे काय? पिठाला त्या कावळ्याला काय होतंय म्हण? आंबे पहाडाला आले आणि अंगुराला घड लागले, त्याला काय होतं म्हण? त्याला तोंडातलं येते म्हण. काय खातो तर काय होय म्हणतोय म्हणून बाबा. लोक काय हे रागून मैनान चिमण्यानं आंबे खाले तरी देवा, आपण खावं तर चर्र त्याचं तोंड भाजत. त्याला ते खाता येत. दिवसा फुटती डोळे डुळाचे. त्याला सूर्योदय झाला की त्या घुबडाला काही दिसत नाही. म्हणून जुन्या काळामध्ये म्हातारे माणसं म्हणत होते, एखाद्या लादणीला, एखाद्या झाडाला घुबड बसलेलं हे म्हणून समजलं की बारकाले लेकरं सकाळी काय हाणायचे? त्याला काय हाणायचे? खडे. त्याला खडे लोक लेकरायनं मारू नये म्हणून म्हातारे म्हणायचे, घुबडाला खडे मारू नये. काय होतं बाबा? काय होतं? असे नातू घुबलाला खला मारल्यावर काय होते बाबा? म्हणले ते घुबल खडा झेलतय, नदीत नेऊन टाकते. आणि मग जसा 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 ते खडा वाहत जाईल इगरण तसं इकडं माणूस मरतोय. म्हणला कोले बाबा. म्हणजे हे काय ते झेलीत नाही खडा, ते काय नदीत नेऊन टाकीत नाही. पण ह्या लोकांना लेकरायला काय घातले? काय घातले? काय होऊ नये? त्या घुबडाची काय होऊ नये? फजिती होऊ नये. त्याला दिवसा दिसतच नाही. एकदा त्याला दगड हाणून उठिल्यावर कुठं जा? मग त्याला फजिती करून घ्यायला करता त्याला जन्म मिळालाय का? मग ते घुबड म्हणलं म्हणा देवा बरे तर बरं. काय लोकांना मग फजिती केल्या तर मी कोणाच्या दाराला जाऊ? मला कळत नाही ना, दिसत नाही ना. आंधळा म्हणलं मी. म्हणले मग तू म्हणणं काय? हे माणूस म्हणला मला हे याला मी ह्याला माझे 20 वर्ष देतो, निदान हे माझं फजिती तर करायचं नाही. काय करायचं नाही? मग त्यानं पुन्हा 20 वर्ष दिले. किती झाले आता? किती झाले जावाई? 100 झाले. 100. किती वर्ष झालं आयुष्य? 100. पण खरं सांगू, खरं जगणं 40 वर्षापासूनच विठाला. त्याच्यानंतर 20 वर्ष जगणं बैलासारखं. कसं होतंय? बैल म्हणजे काय? बैल म्हणजे भार वाहाचा. काय वाहाचा? बैल म्हणजे भार वज वाहाचं. तसं हे 40 ते 20 वर्ष या कुटुंबाचं काय व्हावं लागते? भार व्हावं लागते, वज व्हावं लागते. आबा बाबा लग्न करा, घर बांधा, पाईपलाईनी करा, विहिरी पाडा, कोर्ट कचेऱ्या, निवडणुका, भांडणं, ह्या सगळं कुठे काय केलं तर ह्यालाच निस्तरावं लागते. तुम्ही कळते हे तर तुम्हाला कळलं ना का? ह्या पोरासोरी झालं तर मग त्याच्यात नशिबाला येते. किती वर्ष? किती वर्ष झोपले का काय? 60. आणि मग 60 वर्ष थोडी रिटायरमेंट. आणि मग त्याचं जगणं बाहेरचं कमी होतंय. ते बसतंय माणूस घरात. घरात बसले की मग सुना चिडचिड करत्यात. मग 20 वर्ष चिडचिड करणं कोणासारखं? दारात कुत्रा आल्यावर माणूस काय म्हणते त्याला? यो मा यो बस इथं पलंगा.
असं म्हणते. काय म्हणते त्या कुत्र्याला? अरे हाड मिळाली का तुला म्हणला. तीनदा सांगितलं तरी इथंच भवायले. तसे सुना चिडचिड करत्यात, लेक चिडचिड करतेत, गावातली माणसं चिडचिड करते. दादा घरला जा बरं, इथं थुकायला बेंडके. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासियले घर तू कोणिया, नासियले घर तू कोणिया, नासियले घर म्हणजे काय? खरं म्हणजे काय? खरं म्हणजे गाढव. कोण म्हणायले नवऱ्याला? बाई म्हणायली. श्वाना परी गती झाली अवघे म्हणती हाड हाड. 60 ते 80 वर्ष कोणासारखं जीवन जगायचंय? कुत्र्यासारखं. टाकली भाकर तर खावं, वाढलं ताट तर जेवावं. असं म्हणता येते का भूक लागली रे जीव वाढा म्हणून? नाही. बाया म्हणतात माय काय कामाची माणसं द्या सोडून, ह्या बसलेल्याच खाऊ घालायचं पडलं. पण ते ह्याच्या आधी काही काम केलं हे बी ध्यानात ठेव का? ते लक्षच नाही लोकांचं. खुर्ची आणायची का वकील साहेब तुम्हाला? बरं बसा म्हणा. आता मी अजून 1 वाजता तर करायचं ना, अजून तर मी बेसिमेट बी झालं नाही. मग कडीनेच चालले. आयुष्य सांगितलंय वकील साहेब आतापर्यंत मी, तुम्ही ऐकलेच की येता वळ. 40 वर्ष हक्काचं आयुष्य माणसाचं. उर्वरित 20 ते 40 बैलासारखं भार वहा. आपले 40 ते 60 बैलासारखं वजन ओढायचं संसाराचं. 60 ते 80 एवढं करायचं. हातानंच कोणासारखं जगायचं? कुत्र्यासारखं. आणि 80 ते 100 घुबडासारखं. लादणी महागल्या खोली. बैठकीला आल्यावर पाहुण्या संघ नाही. दादा मागं जा की तुम्ही, इथं पाहुणे येणार आहेत. अरे येऊ दे की म्हणला, मोहाची वय आहे की काय म्हणला ते? नाकमुख काय रे प्रमाण? नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. बघा त्या बघा. श्वाना परी गती झाली नाव घे म्हणती हाडहाड. कोणा लग्नाला जाता येत नाही, सप्त्याला येता येत नाही. महाराज आलेत गावात, सप्ताह आहे. न्या की रे पोरव मला अचूत महाराजाला बघू द्या. हो दिसनन इसनन बघू द्या बघू द्या. इथं तुम्हाला नीट बसाय ना, मला बघू द्या रे. लय दिवस झालं मी बघितलं नाही रे, मला बघू द्या. मग एखाद्या नाताला दय येते मला, दादा चला मी नेतो तुम्हाला. ती धोत्राची लुंगी घातलेली. धोतर कुठं नेसा येते? 80 वर्ष म्हणल्यावर हाडं मोडं झालेली का तसं. हो आले बाबा, मी आलो की. महाराज आहेत का? हो महाराजच आहे. महाराज अचूत महाराज. हो ना मोठे झालेत मग कवर लहान राव म्हण. मग ते हात तोंडावून असं फिरणार, चांगलं झालं बाप्पा. आणि मग तितक्यात विचारणार खुशाली खुशालेत का? नादर आहे. हो दादा नादर आहे. झालं न्या आता मला घरला. इतकीच आशा आहे, दुसरी कोणती आशा आहे का? मरती असं जीवन. 80 वर्षे ते 100 वर्ष घुबडासारखं. या 3 लोकांचा आपल्यावर काय झालं? उपकार झालाय म्हणून 100 वर्ष आयुष्य. विठाला अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पाहेगा.
अपेक्षा आहे. 50 वर्ष झोपीत जातील भले माणसं हो, 50च आपल्या हिश्याला उरलेत. त्याच्यामध्ये पुन्हा भानगडीत बालपणे गेली लीनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी विठाला. राहू दे ना, होते चालू करते ते नाही करते झाले. मग बी आता दुहेरी पाळी झाली तर 8 तासच राहिले फक्त. सगळे पाहुणे जमा झाले की सुटलं आपलं विठाला विठाला. असा आयुष्याचा खेळ माणसाचा. या आयुष्यामध्ये आपल्याला जगून कसं निघता येईल, या आयुष्यामध्ये आपल्याला काही जीवनामध्ये परमार्थ करता येईल का, या आयुष्यामध्ये आपलं जीवन काही कारणी लागल का, या आयुष्यामध्ये आपल्याला काही देवाचा साक्षात्कार होईल का, यासाठी अहोरात्र जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी परिश्रम केले, अट्टहास केला आणि अट्टहास केल्यामुळे आता माझं जीवन साक्षात्कारापर्यंत गेले. आणि साक्षात्कारापर्यंत गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायला जाऊन विचारलं, महाराज इतकं तुम्हाला देवाचा साक्षात्कारापर्यंत तुमचा प्रवास झाला, हे कसा झाला मला सांगता का? कसा झाला म्हणल्यावर महाराजांनी त्याचं वर्णन केले पहिल्या चरणात. विचारलं, महाराज मनुष्य जीवन क्षणिक आहे, माणसाचं जीवन पराधीन आहे, काळाचा कधी आघात होईल, घाला घातल्यावर काय माणसाचं खरं आहे. अशा कालावधीमध्ये तुम्ही कसे साक्षात्कारापर्यंत गेलात, तुमचं जीवन कसं असं एवढं मोठं साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचलं. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले मी अट्टहास केला यासाठी. आता आपण जे आहोत याच्यात आपल्यात आणि या महात्म्यात फरक काय? आपलाही अट्टहास आहे आणि महात्म्याने अट्टहास केला. आपला अट्टहास संसारा करताय आणि साधू संतांनी अट्टहास केला परमार्था करता. विठाला आपला अट्टहास जसा संसारात आहे तसा परमार्थात आहे का? बघा तुम्ही संसार कसा निगुतीनं आहे, किती अट्टहासाने, कुठं काय ठेवलंय कुठं काय ठेवलंय, असे काही निगुतीनं लोक संसार करतात. बाबा 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 त्याचा काय मोल करू नये. कासरी नंबर 1, मोरक्या नंबर 1, यशनी नंबर 1, झुल्या नंबर 1, शिवळा ज्योती नंबर 1, आवत नंबर 1, नांगर नंबर 1, कोळपे नंबर 1. त्याचं आता काय मोल करा. कोणती वस्तू बघितली तर हेटी नाहीच, पटतच नाही म्हणणं असलं आपल्याला. पटतच नाही. सगळा कारभार पद्धतशीर, उसनं मागायची गरजच नाही म्हणला कोणाजवळ. आपल्याला असावा आपल्याजवळ. अशा पद्धतीनं असा बाणेदारपणानं वावर केलंय म्हणला. 2 आवताचं मात्र एकाच आवताव करतो म्हणला.
असा पद्धतशीर वेळच्या वेळेला सगळं म्हणला मी. असा संसार म्हणजे असा कुठंच उन्ह नाही म्हणला. आपलं पटतच नाही आपल्याला. पाराकडे जाणं होईन नाही तर न होईन म्हणला. म्हणजे फक्त काय करता आलंय ते संसार सायास करी प्रपंच पंगत बशी तोळे भजनेला सावलीला बसवा आणि आधी बसवा भजनेची पंगत. अर्धी कोर जास्त गेली पाहिजे यायला का? पांढरी चारचा स्वर आहे. हा ह्याचे रिकामे झाले पेट्रोल तर जळाले ह्याचे अर्धे. हा भजन करायचं तर कसं करायचंय? बेंबीच्या देठ तुटलं तर तुटलं मग जेव्हा समाधान. यायचे स्वर कमी आहेत. भागवत महाराजाच्या ठाप टाका बरं हे याच्या. थाप टाका घ्यायच्या पा ते कमी आहे. आपला टाक. हा थोडा आहे. काय करायचंय ना मनातूनच करायचं. आता या स्वराला मला 25 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष? जोपर्यंत चलल तोपर्यंत चलन. चलन गेलं तर कमी स्वरात करीनच की, त्याचं काय वाट आहे. पण चलतंय तोपर्यंत ह्याच्यावरच करायचं आहे. ते मला लय मोठाले माणसं म्हणले हे पुढे बंद पडन, पडू जा म्हणलं. बंद पडलं जितकं होईल वकील साहेब तितकं तर ओढू द्या ह्याच्यात. मग पुन्हा ओढानं गेलं मी तरी काय करू? मग कमी स्वरात चलू काय अडचण नाही. पण हे माझ्या आनंदाचा स्वर आहे. मला आनंद याच्यात आहे. बस समाधान. हे स्वर लागला की हृदयाला जाऊन भिडतंय स्वर. या पोरायला विचारा हृदयस्पर्शी स्वर आहे. भजनेला सगळंच कळते. आता खडक आहे, तांबसवाडी आहे, पेगरगावाने पेगरी, धारा स्वर आहे, शिरळी आहे, काही शिरोळी आहे, ईश्वर पेपरी. आता तुमच्या सगळ्याचे घेणार बा राव द्या. त्याला वाटायला आमचा आंबडापूर घ्याय का यायला. अरे हे सगळे जे लेकर आहेत ना ह्याला विचारा. हृदयस्पर्शी आहे, हृदयस्पर्शी. आनंद वाटतंय मला ह्या स्वराचा. म्हणायचं भजन असं की बस समाधान देईल असं भजन आहे. तेने सदा चित्ता समाधान. सायास आपण केला पाहिजे परमार्थात. तुमचा आमचा संसार करता चालू आहे आणि साधू संतांना परमार्थ करता अट्टहास केला. म्हणून तुकोबाराय म्हणले माझा शेवट तो भला.
तुमचं जीवन साक्षात्कारापर्यंत गेलं, तुम्हाला देवाचं दर्शन झालं. कोण्या रस्त्यानं गेलं तर आम्हाला सांगा की. महाराज म्हणले मी परमार्थात अट्टहास केला आहे. कसा अट्टहास केला? याजसाठी केला. अट्टहास गावात भजनाला माझ्या प्रतिबंध येऊ लागला म्हणून मी भंडाऱ्या माळावर गेलो. 9 किलोमीटर लांब भंडाऱ्या माळावर पुन्हा येऊन महागायला लोकायला ओळखू येऊ लागलो. मी इथं गेलो म्हणून तिथं काही त्रास होऊ लागला म्हणून पुन्हा भामचंद्रीवर गेलो. मग दुसरा डोंगर तिथं बी लोक काही येऊ लागले म्हणून मी घोराड्यावर गेलो. घोराड्या लई उंच आहे, तिथं जाताच येत नाही माणसाला. तिथं असं एक माळ कोरलाय, तिथं भजन करायला गेले. महाराज गाव सोडून भजन करण्याकरता का जातात होतात म्हणजे प्रतिबंध येते. काय येते? भजनात प्रतिबंध येऊ नये म्हणून मी एकांतात जाऊन भजन केलं. कुठं जाऊन भजन केलं? एकांतात. वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे. आपल्याला एकांतात बसायला आवडते का? नाही. माणसात बसा वाटते. माणसात बैठकीला जाऊन बसायचं, वट्यावर जाऊन बसायचं, गप्पा हाणायच्या इकड्या तिकड्या आडव्या तिडव्या. एखादा विषय निघाला की त्याचं काटच पुरवायची त्या विषयाची. एक अशी बोलायची, एक तशी बोलायची. अनंत वाचाळ बरळती काय त्याच्या हाती लागणार आहे? बड 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 तुकोबर आहे त्याच्यामुळं म्हणून तुका म्हणे तुम्ही ऐका वचन. आणि तेजवनिया लोकांमध्ये बसलोच नाही म्हणले. मी एकांतात जाऊन भजन केलं. का? अट्टहास केल्याशिवाय परमात्मा कसा का हस्तगत होईल? विठाला 1-2 दिवसाचं काम नाही. तुकोबर आहे म्हणले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी कृपा केली. नामदेव महाराज म्हणले तेव्हा कुठे ह्या देवाची कृपा झाली. किती दिवसात? किती दिवसात? जन्मोजन्मी आम्ही. एका 2 दिवसाचा खेळ आहे की काय? अट्टहास किती दिवसाचा आहे आमचा? ज्ञानोबाराय तुकोबाराला विचारलं तुम्ही किती दिवसात देवापस्तूर गेले? किती दिवसात? काय सांगा म्हणजे? मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. काय शब्द आहे हो? निष्ठावंत पंढरपूरचे वारकरी आहेत आमचे बोचरे मामा. निष्ठावंत जन्मचे जन्म गेलेत म्हणले आमचे. हे इकडे गप्पा पांचा ते बोचरे मामा आणि तिकडं पांचा. पांचाळ मामा आसाराम. हा तब्येत बरी? जागेवरच आहे. लय अट्टहास. मृदंग म्हणजे मृदंगच. त्याच्या नाताचा नंबर आला म्हणून कुठं? हा कोण्या गावात लागला? नांदेड. नाही ना, नंबर काय आला? सोलो. हो. त्याला एकदा माझ्या कीर्तनात नाताला वाजलेलं बघायचंय. तुम्हाला मेळ लावा बरं. ते म्हणले मला बघायचे. त्याला उचलून आणा आणि त्याला बघू द्या. कवाय मेळ लावा तुमच्या आकारात. नाही तर त्याच्याकरता स्पेशल कीर्तन देऊ. मग काय करावं आता? मग काय करतात? त्या बुवाचं तेवढं आहे ना, तेवढं आहे ना बुवाचं तितकं. मृदंग म्हणजे मृदंग. हेटा मृदंग पटलाच नाही त्याला. कुठं आला? 1-2 जन्मात नाही होत होय परमार्थ. जन्मचे जन्म ह्याच्यामध्ये खर्च करावे लागतात. तेव्हा कुठं काय हे काय निळोबरायची गवळण होते. बहुत दिवस अर्थ वागविले ते
अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले घेतले जन्म मागे त्याचे सार्थक त्याचे झाले हो धन्य ही आनंदाची सापडले निळोबराची गवळ नाही निळोबराय म्हणले हे काय तुम्हाला वाटायले का एकाएकी होऊन याले ती का लकी ड्रॉ आहे काय का ते आरक्षण मध्ये निघाले सुटलं म्हणले फलाण्याला ते एकदमच आमच्या गावात एकच घर होतं म्हणून ते सरपंच झालं हे सुटलेलं नाही मा सचिन हे लय दिवसाचं आहे लय दिवसाचं 1-2 दिवसात नाही होत त्याच ज्ञानोबाराय म्हणले मी काही 1-2 दिवस नाही कसे शब्द आहेत ज्ञानोबारायचे अजून एक तुम्हाला पुण्य पोसली असाधारणे ते तुझे गुणवानने ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी इथून पाठीमाग पुण्याचं पोषण केले काय केले बर किती दिवस केलंय माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत वर्ष कल्प नाही रे मला समजन वाचा केली बहुत कल्प कल्प म्हणजे काय कल्प म्हणजे दुपारवर म्हणलं म्हणून कल्प म्हणजे आपल्या बसची गोष्ट नाही मा कल्प कशाला म्हणतात कल्पचे कल्प गेले व 4 युग गेल्यावर एक कल्प होते मग ते त्याला हिशोब मोठा आहे मला येत नाही रे बाबा ते आपला मेळ खात नाही ते कल्प म्हणजे सोपं नाही ते ज्ञानोबाराय म्हणले मी कल्पचे कल्प तप केलेले शब्द जरा बारकाईनं ध्यानात घ्या आणि तेव्हा कुठं आता मात्र आम्हाला देवाचा साक्षात्कार झालाय म्हणजे अट्टहासाशिवाय साक्षात्कार होत नाही विठाला एक शब्द बोलू का जाणकार लोकांना समजत आहे VIP पास न मूर्तीपर्यंत जाता येते VIP पास न साक्षात्कार नाही होत नाही फक्त कुठवर जायचे मूर्ती पासवर डायरेक्ट दर्शन झालं म्हणलं का पास होता म्हणला फलाण्याचा गौसाला मला जाय म्हणले तुला काय करायचं म्हणून असं दुसऱ्याला म्हणलं तू डायरेक्ट कसं झाला 15 काम घुसलो म्हणला मग तू मूर्तीचं दर्शन झालंय तुला साक्षात्कार नाहीये साक्षात्काराकरता अट्टहास करावा लागतो विठाला शॉर्टकट नाहीये परमार्थात शॉर्टकट लॉंग रूट आहे शॉर्टकट नाहीच परमार्थात शॉर्टकट वापरताच येत नाही लॉंग रूट आहे जन्मचे जन्म गेलेत म्हणले आम्ही अट्टहास केलाय आज मात्र ती आम्हाला फलश्रुती मिळाली साक्षात्कार झाला आम्हाला ज्ञानोबरायाला तुकोबरायाला देवाचा साक्षात्कार झाला देव प्रत्यक्ष संभाषण करू लागले आणि मग हे लोक जाऊन म्हणले माऊली तुकोबराय तुम्हाला हे कसं शक्य झालं यासाठी केला अट्टहास शेवटचा परमार्थात शेवट गोड होणं म्हणजे देवाचा साक्षात्कार होणे असा त्याचा अर्थ आहे म्हणून महाराज म्हणले आज मात्र आमच्या जीवनाचं सार्थक झालं मला देवाचं दर्शन झालं मग कशानं झालं मला पाहिजेच नव्हतं ते नाही मला पाहिजेच नव्हतं मी पहिल्या चरणावरच आहे अजून विठाला कशानं झालं म्हणल्यावर महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा मला जीवनात माझ्या देवाचं दर्शन व्हावं म्हणून मी अट्टहास केला आपणही आपल्या जीवनामध्ये संसार करीत करीत कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे संसार करता करता काम करता करता का होईना हळूहळू हरी 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 म्हणून आपण जीवन कडीला काढावं आपल्यालाही जीवनामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहत आपले जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही आपल्यालाही देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही असं जीवन आपलं व्हावं याच्याकरता आपल्याला अट्टहास करावं लागते म्हणजे भजन करावं लागते मग कसं भजन करावं लागतं वर हात करा विठोबार
पाहून तुम्ही पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेच्या कौतुक वाटी झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परणी लेणोवरी आता दिवस चारी खेळे मिळे पुन्हा हे 3 चरण तुकाराम महाराज म्हणले आता ही आमची फलश्रुती आहे उरले ते हरी आता मस्त खेळी मिळे दिवस कडीला काढायचे आमचं काम झाले म्हणले आहे उगाच जीवन कडीला काढायचे आता हरी 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 करीत पण आमच्या जीवनाचं सार्थक झालंय आपणही हळूहळू त्या दिशेनं पाऊल टाकावे आपल्याही जीवनामध्ये ही सार्थकता यावी आपले जीवन साक्षात्कारापर्यंत जावं अशी आशा करतो आपल्या गावचे माली पाटील बालासाहेब भोसले यांनी निश्चित आपल्या गावाकरता बरंचसं योगदान दिलेलं आहे ऋणनिर्देश म्हणून मी आज मुद्दाम पोलीस पाटील म्हणले कसंही करा आजवर काही तुम्हाला आम्ही एवढे हे केलं नाही बरीचशी काही आमच्या समोर कार्यक्रम असतात म्हणले हे मात्र तुम्हाला करावं लागतंय काय हरकत नाही म्हणलं मी करीन या हेतूनं माझ्यावर सोडलं होतं त्यांनी तुम्ही जे दिवस देताल ते दिवस 24 किती तारीख आहे 24 तारीख म्हणलं बरं काय हरकत नाही मी आळंद देऊन येतो तेव्हा करू म्हणून या ठिकाणी हा सेवा करण्याचा प्रयत्न आहे आपण एवढ्या संख्येने